नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी कॉमर्स आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण 3 म्हणजेच कंपनीची स्थापना याला सुरुवात केलेली आहे। यामध्ये आपण एकूण कंपनीच्या स्थापनेच्या 3 अवस्था पाहणार आहोत। जसं माणसाच्या जीवनात सुद्धा माणसाचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या अवस्था असतात। जसं बाल्यावस्था, त्यानंतर कुमारावस्था, त्यानंतर प्रौढावस्था, वृद्धावस्था या अवस्था असतात। त्याप्रमाणेच कंपनीच्या स्थापनेच्या वेगवेगळ्या या अवस्था असतात। म्हणजे कंपनीची स्थापना करण्यापासून म्हणजे ती कल्पना डोक्यात आल्यापासून पूर्णपणे तिची नोंदणी कंपनी कायद्याअंतर्गत होण्यापर्यंत वेगवेगळी कामे किंवा कार्य, दस्तऐवज, कागदपत्र ही पूर्ण करावी लागतात आणि त्या प्रत्येक टप्प्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि यालाच कंपनीच्या अवस्था असे म्हणलेले आहे। जसे की प्रवर्तन अवस्था आहे, दुसरी अवस्था आहे कंपनीची नोंदणी आणि तिसरी अवस्था आहे व्यवसाय प्रारंभ अवस्था। म्हणजे या 3 अवस्था पूर्ण झाल्यानंतरच कंपनी खऱ्या अर्थाने आपल्या कार्यास आरंभ करू शकते। म्हणजे पहा, प्रत्येक व्यक्तीला किंवा जो ग्रुप कंपनी स्थापन करण्यासाठी एकत्र आलेला असतो त्यांना त्यांचं प्रोडक्शन किंवा वस्तूची निर्मिती हे जे कार्य आहे आणि त्याचे वितरण हे काम करण्यासाठी या 3 अवस्था पूर्ण करणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच ते आपला व्यवसाय खऱ्या अर्थाने करू शकतात। जसं की तुम्हाला माहिती आहे, कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे। कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कंपनी कायदा 2013च्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करावी लागते। आता कंपनीची स्थापना म्हणजेच कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे। कंपनीची नोंदणी त्या राज्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते। जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला सुद्धा बालकाचा जन्म झाल्यानंतर त्याची नोंद ही त्या वॉर्डातील ऑफिसमध्ये करावी लागते। म्हणजे जन्माची नोंद करावी लागते, तसेच मृत्यूची नोंद करावी लागते। त्याप्रमाणे कंपनी ही सुद्धा एक कृत्रिम व्यक्ती आहे, कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे आणि त्यामुळे या कंपनीची नोंद त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे करणं हे अनिवार्य आहे। त्याशिवाय कंपनीला आपला व्यवसाय किंवा आपले जे काही कार्य आहे ते खऱ्या अर्थाने कायदेशीररित्या करता येत नाही। तर या सर्व 3 अवस्था आहेत, प्रवर्तन अवस्था, कंपनीची नोंदणी आणि व्यवसाय प्रारंभ। तर यामध्ये आपण प्रवर्तन अवस्था म्हणजे काय ते पाहिलेले आहे। जसे की प्रवर्तन अवस्था म्हणजे कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे, याला प्रवर्तन अवस्था असे म्हणलेलं आहे। तर यामध्ये प्रश्न येतो की प्रवर्तक म्हणजे कोण, मग ही अवस्था कोण पूर्ण करतं? तर प्रवर्तक म्हणजे कंपनी स्थापनेची प्रक्रिया पुढाकाराने पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात। की जी व्यक्ती पुढाकार घेते कंपनी स्थापनेच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासून, म्हणजे अशा प्रकारचा आपण उद्योग करावा, वस्तूची निर्मिती करावी, त्याचे वितरण करावे, असे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये येते आणि त्या दिशेने ती व्यक्ती वाटचाल करू लागते, एक काम पूर्ण करायला लागते, प्रत्येक कामामध्ये पुढाकार घेते, त्या व्यक्तीला प्रवर्तक असे म्हणतात। ओके, तर आपण असं साध्या भाषेत असं म्हणूया की कंपनीला पूर्णत्व देण्यासाठी जी व्यक्ती पुढाकाराने काम करते ती म्हणजे प्रवर्तक असे म्हणते। ठीक आहे, तर ही जी प्रवर्तक व्यक्ती असते ती
कंपनी स्थापनेसाठी आवश्यक असणारे एक एक टप्पे ते पूर्ण करत जाते आणि या अवस्थेलाच प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. तर प्रवर्तक म्हणजे काय, तर अगदी कायद्याच्या भाषेत सांगायचं तर आपल्याला असं म्हणता येईल की प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रकात दिलेले असते, किंवा ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक, भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण असते. तर अशी व्यक्ती म्हणजे प्रवर्तक. म्हणजे पहा, ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात, माहितीपत्रक म्हणजे काय, कंपनीविषयीचं माहिती देणारे छोटेसे पुस्तक असं आपण म्हणू शकतो, किंवा वार्षिक विवरणपत्रात ज्या व्यक्तीचं नाव दिलेले असते ती व्यक्ती म्हणजे प्रवर्तक असते. तसेच ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक किंवा भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण असते ती व्यक्ती म्हणजे प्रवर्तक होय. तसेच ज्याच्या सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असतात, बघा, ज्याचा सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असतात अशी व्यक्ती म्हणजे प्रवर्तक होय. ठीक आहे. आता कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये प्रवर्तक कोणाकोणाचा सल्ला घेत असतो, तर चार्टर्ड अकाउंटंट आहेत, वकील आहेत, हे सुद्धा कंपनीला सल्ला देत असतात आणि त्यांच्या सांगण्यानुसार सर्व संचालक मंडळ काम करत असते. म्हणून आपण वकील किंवा चार्टर्ड अकाउंटंट जे सल्ला देतात त्यांना प्रवर्तक म्हणू शकतो का? नाही. का म्हणता येत नाही? कारण ते व्यावसायिक क्षमतेत प्रवर्तकास सहाय्य करत असतात. व्यावसायिक क्षमतेत म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की वकिलांचा सल्ला जेव्हा घेतला जातो किंवा ॲज अ ॲडव्होकेट म्हणून कंपनीसाठी त्यांची नियुक्ती केली जाते, किंवा चार्टर्ड अकाउंटंट असतील तर त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला हा दिला जातो. म्हणजे तो त्यांचा व्यवसाय आहे. सल्ला देणे हा त्यांचा व्यवसाय आहे. मग त्या क्षमतेमध्ये जर त्यांनी सल्ला दिलेला असेल आणि त्याप्रमाणे संचालक मंडळ काम करत असेल तर त्यांना प्रवर्तक समजले जात नाही, कारण त्यांना त्यांच्या कामाचे पैसे हे दिलेले असतात. ठीक आहे. तर प्रवर्तक म्हणजे कोण, तर लक्षात ठेवा, माहितीपत्रकात आणि वार्षिक विवरणपत्रकात ज्या व्यक्तीचे नाव दिलेले असते, तसेच ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक किंवा भागधारक म्हणून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कामकाजावरती नियंत्रण असते आणि ज्याच्या सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करतात अशी व्यक्ती म्हणजे प्रवर्तक असते. व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह. ठीक आहे. आता आपण प्रवर्तनातील टप्पे पाहूया काय काय आहेत. पहिला आहे तो म्हणजे व्यवसायातील संधींचा शोध घेणे. दुसरा आहे आर्थिक नियोजन करणे. त्यानंतर तिसरा आहे घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे. त्यानंतर प्राथमिक करार करणे आणि पुढचा टप्पा आहे तो म्हणजे प्रथम संचालकांची नेमणूक करणे. तर असे हे विविध टप्पे कंपनीच्या प्रवर्तनातील अवस्थेमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं. तर यामध्ये आपण पहिला टप्पा पाहूया काय आहे, व्यवसायातील विविध संधींचा शोध घेणे. आता व्यवसायातील विविध संधींचा शोध घेणे म्हणजे काय, तर प्रवर्तक नेहमीच नवीन व्यावसायिक संधीच्या शोधात असतात. ही संधी निवडताना ते व्यवसायाची व्याप्ती, बाजारपेठेतील स्थान, उत्पादन घटकांची उपलब्धता, उपयुक्तता इत्यादी बाबींचा विचार करून त्यानुसार व्यवसाय आराखडा तयार करतात. म्हणजे प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती तुम्हाला सांगितलेलं आहे की जी प्रत्येक कंपनीच्या पहिल्या टप्प्यापासून अंतिम टप्प्यापर्यंत काम पूर्ण करण्यासाठी ती पुढाकार घेत असते. आणि मग आपल्याला त्या व्यवसाय सुरू करायचा आहे तर कुठल्या वस्तूंचं उत्पादन करायचं या बाबतीमध्ये प्रवर्तक हे शोधक नजरेने पाहत असतात. म्हणजेच व्यवसायाच्या विविध संधी त्या शोधत असतात की आता मार्केटमध्ये कुठल्या प्रोडक्ट्सला जास्त डिमांड आहे, त्याचप्रमाणे आता लोकांच्या गरजा कोणत्या आहेत आणि त्या गरजेनुसार आपण वस्तूंचे उत्पादन केले पाहिजे. मग हा व्यवसाय करताना आपल्याला कोणकोणत्या अडीअडचणी येऊ शकतात का, त्यानंतर जर आपल्याला मार्केट आपलं विस्तार करायचा असेल, क्षेत्र वाढवायचं असेल तर कुठल्या वस्तूचं उत्पादन करणं हे गरजेचं आहे. तर अशा विविध प्रश्नांचा अभ्यास ते
इथं करत असतात. यालाच म्हटलेलं आहे की व्यवसायातील संधी शोधणे. त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे आर्थिक नियोजन करणे. ठरवलेल्या व्यवसायाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन प्रवर्तक आर्थिक नियोजन करतात. यामध्ये भांडवलाची रक्कम, त्यानंतर भांडवल उभारणीचे स्रोत या बाबींचा विचार केला जातो. आता एकदा प्रवर्तकांनी ठरवले की आपण कुठल्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न व्यवसाय करत असताना महत्त्वाचा आहे तो म्हणजे आर्थिक प्रश्न किंवा भांडवल उभारणे. आता इथं प्रवर्तक एकदा व्यवसायाचं स्वरूप ठरवल्यानंतर आर्थिक नियोजन करत असतात की आपल्याला भांडवल कशा पद्धतीने उभं करायचं आहे, म्हणजे मालकीचे भांडवल किती आणि कर्जाऊ भांडवल किती, आपण कोणकोणत्या संस्थांकडनं, बँकांकडनं कर्ज घेऊ शकतो, भांडवल हे कसं उभं करायचं, मग भागांची विक्री करून उभं करायचं, मग कोणत्या प्रकारचे भाग विकायचे, समहक्क भाग किती विकायचे, अग्रहक्क भाग किती विकायचे, अशा प्रकारे वेगवेगळ्या भांडवलांचे जे स्रोत असतात, स्रोत म्हणजे मार्ग, तुम्ही भांडवल कोणत्या मार्गाने उभे करू शकता याचा अभ्यास प्रवर्तक हे या टप्प्यामध्ये करत असतात. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे. पहा, कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे 2 महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक व नियमावलीचे मसुदे तयार केले जातात. सदर दस्तऐवज कंपनी नोंदणी अर्जासोबत नोंदणी कार्यालयात सादर करावे लागतात. म्हणजे या प्रवर्तन अवस्थेमध्ये एकदा कुठल्या पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे, कुठल्या वस्तूचे उत्पादन करायचे आहे, भांडवल कसे उभे करायचे आहे, कोणत्या मार्गाने ते उभं केलं तर आपल्याला सोपं जाईल, याचा विचार केल्यानंतर प्रवर्तकाला या प्रवर्तन अवस्थेमध्ये 2 महत्त्वाचे दस्तऐवज तयार करावे लागतात. पहिलं दस्तऐवज आहे ते म्हणजे घटनापत्रक आणि दुसरं आहे ते म्हणजे नियमावली. आता घटनापत्रक म्हणजे काय, तर घटनापत्रक हे एका अर्थाने कंपनीची सनद आहे की ज्यामध्ये कंपनीविषयी सर्व माहिती समाविष्ट केलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या कलमांचा विचार केला जातो, जसं भांडवल कलम आहे, नाव कलम आहे, पत्ता कलम आहे. तर हे सगळे वेगवेगळे जे कलम आहेत त्याचा समावेश या घटनापत्रकात केला जातो. आणि नियमावली म्हणजे काय, तर कंपनीचा अंतर्गत कारभार व्यवस्थित चालावा म्हणून वेगवेगळे नियम व अटी हे केलेले असतात. यालाच कंपनीची नियमावली असे म्हणतात. तर हे दोन्ही दस्तऐवज तयार करून ते नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं हे महत्त्वाचे असते. ठीक आहे. त्यानंतर पुढे चौथा टप्पा आहे तो म्हणजे प्राथमिक करार करणे. प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांमार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार केले जातात. यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच पुढील व्यवसाय कार्यास सुरुवात करू शकते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, प्रस्तावित कंपनी म्हणजे काय, तर ज्या कंपनीची स्थापना करायची आहे ती कंपनी, म्हणजे ज्या कंपनीच्या नावाने तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, वस्तूचं उत्पादन करायचं आहे, वितरण करायचं आहे, ती कंपनी म्हणजे प्रस्तावित कंपनी. तर ही जी कंपनी आहे त्या कंपनीला तिची प्रवर्तन अवस्थापासून ते व्यवसाय प्रारंभ अवस्थेपर्यंत वेगवेगळे टप्पे पूर्ण करावे लागतात. आणि कंपनीची स्थापना करण्यापासून कंपनीला बँकेशी, विमा कंपनीशी करार करावे लागतात आणि हे प्राथमिक करार याला म्हणले जाते. तर हे करार करणेसुद्धा या प्रवर्तन अवस्थेमध्ये एक महत्त्वाचे कार्य आहे की जे प्रवर्तकांकडून केले जाते. जसं की भांडवल उभारणी करत असताना एखाद्या बँकेशी कंपनीला करार करावा लागतो की समजा सगळे भाग विकले गेले नाही आणि जे भांडवलाची रक्कम आहे की जी कंपनीने प्रारंभिक अवस्थेमध्ये उभं करणं हे गरजेचं असतं भागांची विक्री करून, आणि समजा ते लोकांकडनं उभं केलं गेलं नाही तर मग एखाद्या बँकेशी करार करावा लागतो आणि त्यांच्याकडनं हमी घ्यावी लागते की उरलेले भाग ती बँक खरेदी करणार आणि भांडवल
उभं करण्याच्या कामामध्ये कंपनीला मदत करणार. तर अशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये प्रवर्तकाला बँकांशी सुद्धा करार करावे लागतात, विमा कंपनीशी करार करावे लागतात. तर यालाच म्हटलेलं आहे की प्राथमिक करार करणे. तर प्रवर्तकाला हे कामसुद्धा या प्रवर्तन अवस्थेमध्ये करावे लागते. आणि त्यानंतर पुढचा टप्पा आहे ते म्हणजे प्रथम संचालकांची नेमणूक. प्रवर्तक प्रथम संचालकांची नेमणूक करतात. नोंदणीनंतर प्रथम संचालक व्यवस्थापनाचा कार्यभार आपल्या हाती घेतात. प्रवर्तक बऱ्याचदा कंपनीचे प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन करतात. आता कंपनीचं काम अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे त्याची अधिकृतपणे नोंद होण्याच्या आधीपासून, म्हणजे जेव्हा प्रवर्तकाच्या मनामध्ये अशी कल्पना येते की आपण अशा प्रकारचा उद्योग सुरू करावा, अगदी त्या दिवसापासून कंपनीचं कामकाज हे खऱ्या अर्थाने सुरू झालेले असते. आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका ही प्रवर्तकाची असते. तर जे प्रवर्तक प्रथम संचालकाची नेमणूक करतात, तर हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. इथे साधारणपणे जो प्रवर्तक आहे, सुरुवातीपासून कंपनीची स्थापना करणं ज्याची इच्छा आहे, तोच साधारणपणे स्वतःचे नामांकन कंपनीचा प्रथम संचालक म्हणून करत असतात. तर अशा प्रकारे प्रथम संचालकाची नेमणूकसुद्धा या कंपनीच्या प्रवर्तन अवस्थेमध्ये केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यावर्षी प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रवर्तन अवस्था म्हणजे काय, प्रवर्तक म्हणजे काय, ठीक आहे, तर हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर यावर्षी प्रवर्तकाची भूमिका हा छोटासा मुद्दा जो आहे तो यावर्षी डिलीट केलेला आहे, तो त्यामधून काढून टाकलेला आहे. परंतु कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे हा भाग मात्र तुम्हाला अभ्यासासाठी आहे. तर अशा प्रकारे ही प्रवर्तन अवस्था आहे, प्रथम अवस्था आहे. लक्षात घ्या, प्रवर्तन अवस्था म्हणजे काय, तर कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. मग ती व्यक्ती एक असू शकते किंवा भागीदारी संस्था असू शकते, कंपनी असू शकते किंवा एखादा संघसुद्धा असू शकतो. तर ही पहिली अवस्था आहे प्रवर्तन अवस्था, ठीक आहे. आता प्रवर्तक म्हणजे कोण, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रवर्तक म्हणजे कोण असू शकते. तर ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकामध्ये असते किंवा वार्षिक विवरणपत्रकामध्ये असते, अशी व्यक्ती म्हणजे प्रवर्तक. दुसरं काय सांगितलेलं आहे, तर ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक किंवा भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण असते, अशी व्यक्ती म्हणजे प्रवर्तक. आणि तिसरा मुद्दा सांगितलेला आहे की ज्या व्यक्तीच्या सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असते, अशी व्यक्ती म्हणजे प्रवर्तक असू शकते, ठीक आहे. तर इथं पुढे आपण प्रवर्तन अवस्थेतील टप्पे पाहिलेले आहेत की नेमकं प्रवर्तक काय करतात. तर कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे, तर बाजारामध्ये कोणकोणत्या व्यवसाय करण्यासाठीच्या संधी उपलब्ध आहेत याचा अभ्यास प्रवर्तक करतात. यालाच म्हणलेलं आहे व्यवसायातील विविध संधींचा शोध घेणे, ठीक आहे. त्यानंतर एकदा व्यवसायाचे स्वरूप निश्चित झाल्यानंतर त्याच्यासाठी लागणारे आर्थिक नियोजन केले जाते. म्हणजे पैसा उभा कसा करायचा, भांडवल उभं कसं करायचं, त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग कोणते आहेत याचा अभ्यास केला जातो, ठीक आहे. त्यानंतर कंपनीची नोंदणी करण्यासाठी लागणारे महत्त्वाचे 2 दस्तऐवज आहेत. एक आहे ते म्हणजे घटनापत्रक आणि दुसरं आहे ते म्हणजे नियमावली. तर याचे मसुदे तयार केले जातात. मसुदे तयार केले जातात म्हणजे कंटेंट तयार केला जातो. त्यामध्ये वेगवेगळी जी माहिती आहे ती तयार केली जाते. यालाच म्हटलेलं आहे मसुदा तयार करणे. त्यानंतर प्राथमिक करार करणे. बँका, विमा कंपनी यांच्याशी प्राथमिक करार हा केला जातो. आणि शेवटचा टप्पा आहे यातला तो म्हणजे प्रथम संचालकांची नेमणूक करणे. तर साधारणपणे प्रवर्तक स्वतःचेच नामांकन हे कंपनीचे प्रथम संचालक म्हणून करत असतात. तर अशा प्रकारे हा पहिला टप्पा किंवा प्रथम अवस्था ही पूर्ण केली जाते. त्यानंतर आपण दुसरी अवस्था पाहूया कंपनीची, ती म्हणजे कंपनीची नोंदणी अवस्था. अतिशय महत्त्वाची अवस्था आहे. सर्व कायदेशीर बाबी यामध्ये पूर्ण केल्या जातात आणि यामध्ये बरेच टप्पे आहेत.
तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की कंपनीच्या नोंदणी अवस्थेतील वेगवेगळे हे लहान लहान टप्पे आहेत की जे खूप महत्त्वाचे आहेत. एक एक टप्पा पूर्ण केल्यानंतर कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र हे मिळत असते, पण प्रत्येक टप्पा हा तितकाच महत्त्वाचा आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आहे बघा डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणे. त्यानंतर दुसरं आहे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र MCAकडे नोंदविणे. तिसरं आहे संचालक ओळख क्रमांक मिळवणे, DIN संचालक ओळख क्रमांक मिळविणे. त्यानंतर पुढे आहे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. त्यानंतर घटनापत्रक व नियमावली यांना अंतिम स्वरूप देणे. पुढे आहे घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक आणि दिनांक. त्यानंतर पुढे कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्रे तयार करणे. त्यानंतर पत्त्यासंबंधी सूचना, वैधानिक घोषणापत्र. त्यानंतर पुढे आहे कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणे. आणि अंतिम टप्पा तो म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र मिळणे. तर असे एकूण 11 टप्पे यामध्ये समाविष्ट आहेत आणि हे 11 लहान टप्पे पूर्ण झाल्यानंतरच कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र हे मिळते. तर आपण आता यामध्ये एक एक हा जो टप्पा आहे तो डिटेलमध्ये पाहूया की नेमकं प्रत्येक टप्प्यामध्ये कोणते कार्य केले जाते आणि ते कशासंबंधी आहे. तर यातला पहिला आहे तो म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे. पहा, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तीसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. आता याचा अर्थ काय आहे की तुम्हाला माहिती आहे की बरेचसे प्रमाणपत्र आता हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केले जातात. तर या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तींसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र हे घ्यावे लागते. म्हणजे आता यावरती सह्या करण्याचा अधिकार कोणाला आहे? अर्थातच प्रवर्तक आणि कंपनीचे जे प्रस्तावित पहिले संचालक आहे त्यांना आहे. तर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट याला म्हटले आहे. DSC म्हणजे काय? डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. ही व्यक्तीची डिजिटल पद्धतीची स्वाक्षरी असते. याचा उपयोग कागदपत्रांवर स्वाक्षरीसाठी केला जातो. म्हणजे आता इंटरनेटद्वारे किंवा मोबाईलच्या द्वारे एकमेकांकडे सहजपणे आपण फोटोच्या माध्यमाने, व्हॉट्सअपच्या माध्यमाने कागदपत्र हे पाठवत असतो. मग हे कागदपत्र त्याचं सत्यता प्रूव्ह करण्यासाठी एखाद्या कंपनीच्या जबाबदार व्यक्तीने ते प्रमाणित आहे म्हणून सही करणं आवश्यक असतं. तर याचा अधिकार कंपनीचे प्रवर्तक आणि कंपनीचे पहिले संचालक यांना दिलेला असतो. तर त्या दोघांपैकी कोणीही डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घेणं हे आवश्यक असतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी त्यांना अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो की आम्हाला हे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळावे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे संचालकांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रातील नाव MCAकडे नोंदविणे. आता MCA म्हणजे काय? तर MCAचा फुल फॉर्म आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, कंपनी व्यवहार मंत्रालय. हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर देखरेख ठेवते. तर हे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, मंत्रालयातलाच एक भाग आहे की जे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय म्हणजे शासनाने जे काही नियम केलेले आहेत तर त्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही याच्यावरती ते देखरेख ठेवत असतात.
याला म्हटलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स MCA. तर इथं काय केलं जातं पहा की संचालकांच्या नावे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची नोंद MCAकडे करणं हे आवश्यक असतं. म्हणजे एकदा का संचालक किंवा जे प्रथम प्रवर्तक यांना अशा प्रकारचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळालं की त्याची एक कॉपी कोणाकडे द्यायची, MCAकडे द्यायची, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे द्यायची. MCA प्रत्येक संचालकाचा ओळख क्रमांक, वैयक्तिक माहिती व इत्यादी बाबींची नोंद ठेवत असते. तर प्रत्येक संचालकाला सुद्धा ओळख क्रमांक हा दिला जातो की जे आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर तिसरा मुद्दा काय आहे, संचालक ओळख क्रमांक म्हणजेच ज्याला शॉर्टमध्ये डिजिटल पहा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट देते की ज्या प्रत्येक संचालकाला त्याचा स्वतःचा ओळख क्रमांक दिला जातो. आता तुमचंच उदाहरण घ्या, वर्गामध्ये आपल्या 100 किंवा 100पेक्षा जास्त विद्यार्थी असतात. तर प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेज अथॉरिटी एक क्रमांक देते ज्याला तुम्ही रोल नंबर म्हणता, बरोबर. तो रोल नंबर प्रत्येक विद्यार्थ्याचा हा युनिकच असतो. 2 विद्यार्थ्यांचा समान रोल नंबर नसतो, बरोबर. तर ज्या विद्यार्थ्याचं जे नाव आहे त्याला एक रोल नंबर दिलेला असतो. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा एक युनिक म्हणजे तो रोल नंबर एकच असणार आहे. पूर्ण कॉमर्समध्ये समजा तुमची A डिव्हिजन आहे तर A डिव्हिजनमध्ये त्या विद्यार्थ्याचा तो एकट्याचाच तो रोल नंबर असणार आहे, तो त्याचा ओळख क्रमांक आहे. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने संचालकांना सुद्धा ओळख क्रमांक दिला जातो. म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकांपैकी ज्या संचालकांकडे संचालक ओळख क्रमांक नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी फॉर्म किंवा अर्ज करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर या संचालकांना संचालक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीस 8 अंकी डीन, याला शॉर्टमध्ये डीन असं म्हटलेलं आहे, नंबर दिला जातो. तर हा जो नंबर आहे किंवा हा जो डीन याचा अर्थ काय आहे तर डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. लक्षात घ्या, डीन याचा फुल फॉर्म काय आहे, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. तर कंपनीचा संचालक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीस 8 अंकी डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर हा दिला जातो. ठीक आहे. तर हा नंबर कोणाला देतात तर प्रथम संचालक जे असतात कंपनीचे त्यांच्यापैकी ज्या संचालकांना ओळख क्रमांक नाही, ठीक आहे, तर अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर त्यांना हा नंबर दिला जातो. तर अशा प्रकारे कंपनी काय करत असते की प्रथम संचालकांना ओळख क्रमांक मिळवून घेण्यासाठी या अवस्थेमध्ये प्रयत्न करत असते. त्यानंतर कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. पहा, प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक रिझर्व्ह युनिक नेम म्हणजे रन याला शॉर्टमध्ये म्हटलेलं आहे, फॉर्ममध्ये भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे विहित शुल्कासारखं पाठवितात. केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावास संमती देते व सदर नाव प्रस्ताव सादर केल्यापासून 20 दिवसांसाठी आरक्षित ठेवते. आता बघा, संचालकांना सुद्धा नंबर दिल्यानंतर पुढचं काम काय आहे नोंदणी अवस्थेमध्ये तर कंपनीचे नाव निश्चित करणे. आणि हे नाव निश्चित करण्यासाठी सुद्धा त्यांना फॉर्म भरून द्यावा लागतो. याच फॉर्मला काय म्हटलेलं आहे की रिझर्व्ह युनिक नेम. तर प्रवर्तक काय करतात की हा फॉर्म भरून MCA पोर्टलवरून
MCA म्हणजे आत्ताच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हे डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे केंद्रीय नोंदणी केंद्राकडे म्हणजेच सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर, केंद्रीय नोंदणी केंद्र. तर हे काय आहे, तर कंपनीच्या नोंदणीसाठीच्या सुविधा जलद पुरवणारे, विशेषतः कंपनीचे नाम आरक्षण, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र यासाठीचं ते केंद्र आहे. ठीक आहे. तर या केंद्राकडे ठराविक नमुन्यातील फॉर्म हा भरून द्यावा लागतो योग्य त्या फीससह. ठीक आहे. तर प्रवर्तक एकापेक्षा जास्त नावे अनुक्रमे केंद्रीय नोंदणी केंद्राकडे पाठवतात. म्हणजे तुम्हाला कंपनीचं जे जे काही नाव ठेवायचं आहे ते नाव अनुक्रमाने तुम्ही लिहून द्यायचं असतं की आम्हाला हे समजा दिशा एंटरप्राइज लिमिटेड किंवा सुरेश एंटरप्राइजेस लिमिटेड. तर अशा प्रकारे जी काही कंपनीची नावं आहेत ती नावं तुम्ही क्रमाने लिहून द्यायची असतात. ठीक आहे. मग केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावास संमती देते व सदर नाव प्रस्ताव सादर केल्यापासून 20 दिवसांसाठी आरक्षित ठेवते. म्हणजे तुम्ही आम्हाला आमच्या कंपनीचं हे नाव ठेवायचं आहे असं तुम्ही अर्ज द्यायचा असतो आणि तो प्रस्ताव सादर केल्यापासून 20 दिवसांसाठी ते नाव आरक्षित ठेवते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की कुठल्याही कंपनीची नावं ही सारखी नसतात, सेम नसतं. बरोबर. सेम असेल तर आपलं कन्फ्युजन होईल नेमकी कोणत्या कंपनीच्या बाबतीमध्ये आपण हे सगळं करतोय. तर प्रत्येक कंपनीचं नाव हे वेगवेगळं असतं. ठीक आहे. म्हणून ते आरक्षित केलं जातं की जेणेकरून कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर ते घेऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे कंपनीचं नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव हा सादर केला जातो सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटरकडे म्हणजे केंद्रीय नोंदणी केंद्राकडे. त्यानंतर 5वं जे कार्य आहे ते म्हणजे घटनापत्रक व नियमावली. अत्यंत महत्त्वाचे. कंपनी नोंदणीसाठी घटनापत्रक व नियमावली हे 2 महत्त्वाचे दस्तऐवज आहे. कंपनी नोंदणीसाठी हे दस्तऐवज सादर करावेच लागतात. या दस्तऐवजामध्ये कंपनीच्या उद्दिष्टांशी निगडित कायदेशीर व तांत्रिक बाबींचा आणि नियमांचा उल्लेख असतो. प्रवर्तक घटनापत्रक व नियमावली तयार करण्यासाठी कंपनी सचिव, कायदेतज्ञ व इत्यादी व्यक्तींची मदत घेतात. सार्वजनिक कंपनीच्या एकापेक्षा जास्त भागबाजारामध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा भागबाजाराकडे समीक्षणासाठी सादर करून त्यावर सूचना मागवू शकतात. आता नोंदणी अवस्थेमध्ये प्रवर्तकाला हे 2 दस्तऐवज सादर करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं की ज्याच्याशिवाय कंपनीची नोंदणी ही होऊ शकत नाही किंवा कंपनी खऱ्या अर्थाने आपल्या कार्यास प्रारंभ करू शकत नाही. जसं मी सांगितलं की घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनदच आहे. हे एक पायाभूत दस्तऐवज आहे की ज्याद्वारे कंपनी आपली नोंदणी करू शकते. आणि नियमावली म्हणजे काय, तर कंपनीचा अंतर्गत कारभार हा योग्य पद्धतीने चालावा म्हणून काही नियम केले जातात. तर ही नियमावली हे असे दस्तऐवज आहे. ते दोन्ही दस्तऐवज तयार करून ते नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं हे गरजेचं असतं. यासाठी मग कंपनी सचिवाची किंवा कायदेतज्ञाची सुद्धा मदत घेऊ शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे 6वा घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक व दिनांक. कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या व्यक्तीने स्वहस्ताक्षरात स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय लिहून एका साक्षीदारासमोर सही करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर साक्षीदाराचाही नाव, पत्ता, हुद्दा म्हणजे काम, व्यवसाय लिहून सही करणं अपेक्षित आहे. घटनापत्रक व नियमावरील सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावर मुद्रांक शुल्क भरावे लागते.
म्हणजे फीस असते ती भरावी लागते. हे शुल्क कंपनीच्या भाग भांडवलावर तसेच त्या राज्यावर अवलंबून असते. म्हणजे प्रत्येक राज्याची ही जी फीस आहे ती वेगळी वेगळी असू शकते. समजा महाराष्ट्रामध्ये वेगळी, केरळमध्ये वेगळी, मध्य प्रदेशमध्ये वेगळी, तर अशी वेगवेगळी असू शकते. घटनापत्रक व नियमावलीवर दिनांक असणं हे आवश्यक आहे. हा दिनांक मुद्रांक दिनांक असू शकतो किंवा त्यानंतरचा दिनांकसुद्धा असू शकतो. मुद्रांक शुल्क कंपनी नोंदणीच्या वेळी भरले जाते. तर अशा प्रकारे घटनापत्रक व नियमावलीवर सही करणं हे अत्यंत महत्त्वाचे काम या नोंदणी अवस्थेमध्ये केले जाते. तर जी व्यक्ती घटनापत्रकावरती सही करते, अर्थातच कोण करतं, प्रवर्तक असतात ते करतात. खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 2 आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 7 लोक हेच कोण असतात, प्रवर्तक असतात. आणि त्यांनी या घटनापत्रकावर सह्या करणं गरजेचं असतं. मग नुसती सही अपेक्षित आहे का, तर नाही. तर स्वतःच्या अक्षरात म्हणजे स्वहस्ताक्षरात हाताने त्यांना स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय त्यामध्ये नमूद करावं लागतो. आणि हे एका साक्षीदाराच्या समोर करावं लागतं. म्हणजे दुसरी व्यक्ती तिथं समोर असणं हे आवश्यक आहे. आणि त्या साक्षीदाराने सुद्धा स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय लिहून सही करणं हे अपेक्षित असतं. आणि त्याचबरोबर घटनापत्रक आणि नियमावलीवरती सह्या झाल्यानंतर मुद्रांक कायद्यानुसार, भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावरती सुद्धा त्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागते. म्हणजे नोंदणीचे जे काही फीस असेल ती तिथं भरावी लागते. आणि ही फीस प्रत्येक राज्याची वेगळी असू शकते. तर हा एक 6वा टप्पा आपण म्हणू शकतो कंपनी नोंदणी अवस्थेच्या बाबतीमध्ये. तर अशा प्रकारे आपण आज या 6 मुद्द्यांपर्यंत पोचलेलो आहोत. बाकीचे मुद्दे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण करूया. पहा, आपण नोंदणी अवस्थेचे कोणते कोणते मुद्दे आज पाहिलेले आहेत. एक म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र DSC मिळवणे, ज्याला म्हणलेलं आहे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. ठीक आहे, ते कागदपत्रांवरती स्वाक्षरी करण्यासाठी ते आवश्यक आहे. दुसरं आपण पाहिलं आहे ते म्हणजे संचालकांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रातील नाव MCA कडे नोंदविणे. MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. तर ज्या लोकांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता आणि त्यांना ते मिळाल्यानंतर त्यांची नोंद कुठे करायची, MCA कडे करणं आवश्यक आहे. त्यानंतर MCA प्रत्येक संचालकांना ओळख क्रमांक देते. डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, ज्याला आपण DIN असं म्हटलेलं आहे, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. तर तिसरा मुद्दा हाच आहे की तो नंबर मिळवणे. म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकांपैकी ज्या संचालकांकडे ओळख क्रमांक नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. आणि मग त्यानंतर त्यांना 8 अंकी हा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो. प्रत्येक संचालकाचा हा नंबर वेगळा असतो. त्यानंतर आपण पाहिलं पुढचं म्हणजे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. म्हणजे कंपनीला सुद्धा जे प्रवर्तक आहेत त्यांनासुद्धा आपल्या कंपनीचे नाव काय ठेवायचे यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो. त्याला म्हटलेलं रिझर्व युनिक नेम फॉर्म. आणि तो फॉर्म कोणाकडे पाठवावा लागतो, तर MCA कडे. MCAच्या पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे विहित शुल्कानुसार तो फॉर्म सादर करावा लागतो. त्यानंतर कंपनीचे 2 महत्त्वाचे दस्तऐवज तयार करावे लागतात. एक म्हणजे घटनापत्रक आणि नियमावली. तर यामध्ये कंपनीचे कायदेशीर व तांत्रिक बाबींचा समावेश केलेला असतो. आणि त्याच्यानंतरचा टप्पा आपण पाहतो आहोत तो म्हणजे घटनापत्रक व नियमावलीवरील सही मुद्रांक दिनांक. म्हणजे याच्यावरती जे व्यक्ती आहे की जे सह्या देणार आहेत घटनापत्रक आणि नियमावलीवर, तर त्यांनी स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय
हे स्वहस्ताक्षरात लिहिणं आवश्यक असतं. तर एवढंच नाही तर दुसऱ्या साक्षीदाराच्या समोर ते लिहिणं गरजेचं असतं. आणि मग त्या साक्षीदाराने सुद्धा स्वतःचे नाव पत्ता हुद्दा लिहायचा आहे. आणि सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार अधिकृत भांडवलावरचे जे मुद्रांक शुल्क असते ते सुद्धा भरावे लागते. ठीक आहे. आणि घटनापत्रक आणि नियमावलीवर दिनांक असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा दिनांक मुद्रांक दिनांकसुद्धा असू शकतो. तर अशा प्रकारे नोंदणी अवस्थेमधील आपण आज 6 टप्पे पूर्ण केलेले आहेत. उरलेले टप्पे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि मजेत रहा. थँक्यू स्टुडंट्स.